आता आपले चालेत गाजरे काढायचे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 9 वाजलेत. आता 3 फेज लाईट आली आहे. तर आता 2 दिवस व्हिडिओ तर आला नाही. आता आज काय काम आहे तुम्हाला सांगतो. आता सकाळी ठेवलं आहे मी ह्या गायांना खुराक, इथं शुभाश्रीला ठेवलं आहे आणि तिकडं स्टॅलिनला ठेवलं आहे खुराक. बाकी आता सीताला ठेवायचं राहिले. भैयानी फक्त जर्शा गायांनाच ठेवलं होतं सकाळी. मी तर सांगितलं तो फक्त जर्शाला आणि वृंदालाच ठेवतो खुराक. तर बाकी आणि आज चालू आहेत आपली ज्वारी भिजवायची चालू आहे. तर आता थोड्या वेळाने मी दारावर जाणार आहे. तर राणी इकडं बैलांना मी टाकली वैरणीची कुट्टी आणि कुट्टीवर थोडं थोडं खुराक टाकले त्यांना. म्हणजे काय तर बैलांना काम आहे ना जरा लवकर. म्हणजे 11 वाजता बैलांना 10:30-11 वाजता बैलांना गाजराचं नांगर धरायचं आहे. आपली गाजरं काढायला चालू आहेत. तर त्याच्यामुळं बैलांना सकाळी खायला ठेवलं आहे. आणि ह्या गुरांना आता भुसा टाकायचंच आहे. बैलांना वैरण टाकली आणि बाकीच्या गुरांना भुसा टाकायचा आहे. ती सीता गाय खुराक खाते. इथली खिलरी आणि खिलरी आणि हिरे तिकडं आपण गाजराच्या शेतात बांधलेत बांधाला. सीता कधी येईल तर मला तर काय अंदाज सांगतात, पण एक 5-6 दिवस घेईल ते. आणखीन कास पण बनवली तिने आणि व्यवस्थित म्हणजे 5-6 दिवस तरी लागतील तिला आणखीन. आपला एक मधला बोर आहे तर त्याचं पाणी चालू इथं आणि हे पाणी जाते ह्या गव्हात. हा आपला खपली गहू जो सध्याला तरी बऱ्याबर का. ह्याच्या पाण्याची जाडी बघा ना, जाडी किती मोठी आहे ह्याच्या पाण्याला खपली गव्हाच्या. ते पण इथं साईडला मध्ये गेलं ना तर एकदम चांगलं आहे गहू. तर हे बघा असे पानं वगैरे आणि हिरवटपणा पण भरपूर आहे ह्या गव्हावर. आणि सगळ्या शेतातला गहू एकसारखा चांगला आहे. फक्त इथं जरा जास्त पाणी साचते तर त्याच्यामुळे हाईट कमी आहे. हा इथं काय होतं समोर थोडंसं इथं हुसास लीक आहे ना, तर हुसाचं पाणी सारखं इथं पाणी साचून राहतं. तर त्याच्यामुळे इथला कोपरा थोडासा कमी हाईटला आणि कलरला पिवळा आहे जरा. सारखे म्हणजे सतत पाणी त्याच्यामुळे. नाही तर बाकीचे कोपरे एकदम चांगले आहेत गव्हाचे. एका पूर्ण गहू एकदम छान आलं आहे. आणि हे बघा ही आपली ज्वारी. ह्या ज्वारीला आतापर्यंत आपण 2 पाणी दिलेत आणि हे 3रं पाणी चालू आहे. मी कालपासून आपण ज्वारी भिजवायला चालू केली. आणि ज्वारीला माझ्या अंदाजे ना आणखीन तुम्हाला सांगतो, मी इथं पाटात खोरं ठेवलं आहे. तर आणखीन माझ्या मते ज्वारीला 1 पाणी द्यावं लागेल. म्हणजे 4 पाण्यात आपली ज्वारी पूर्ण येईल. आता हे पाणी दिलं ना तर ज्वारीच्या ह्या ठोंबामधून आहे ना कणीस बाहेर येईल ज्वारीचं आणि त्या बिया परिपक्व व्हायला लागतील. तर कणीस बाहेर आल्यानंतर बिया परिपक्व व्हायच्या टायमाला 1 पाणी द्यावं लागेल. तरी आणखीन 25 दिवसांनी 1 पाणी द्यावं लागेल ज्वारीला. मग त्याच्यानंतर पाण्याची गरज नाही. म्हणजे साधारण आपल्या ज्वारीला 4 पाणी लागतात. 5 पाणी दिले तरी काय अडचण नाही आणि 4 पाणी दिले तरी काय अडचण नाही. पण आपण 4 पाणी देऊ ज्वारीला, म्हणजे ज्वारीनंतर बिया पण परिपक्व होतील. आपल्याला जर फक्त चाराच पाहिजे असेल ना तर सारखं पाणी दिलं तर भरपूर वाढते ज्वारी. पण वाढल्यावर काय होतं, जर वारं आलं तर लोळते ज्वारी. मग आपल्याला ज्वारीचं उत्पादन पण पाहिजे, म्हणजे घरी खाण्यासाठी ज्वारी. तर त्याच्यामुळे हाईट पण लिमिटेड ठेवायची आपल्याला ज्वारीला. तर त्याच्यामुळं हिला आता खत वगैरे काय तसं काय द्यायचं नाही. आणि आपण फक्त पेरतानाच 1 खत दिलं होतं आणि त्याच्यानंतर एक 10-12 किलो युरिया टाकला होता. जास्त युरिया पण टाकायचं नाही, कारण की हाईट जर जास्त घेतली ना ज्वारीनी तर थोडं जरी वारं आले ना तरी ज्वारी लोळते. तर त्याच्यामुळे आणि लोळल्यावर तिला उत्पादन जास्त निघत नाही, म्हणजे ज्वारीच्या बियांचं उत्पादन जास्त निघत नाही. चारा निघतो भरपूर, पण आपल्याला दोन्ही पण पाहिजे ना, चारा पण आणि खायला ज्वारी पण. तर त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी लिमिटेड दिलं आहे ज्वारीला. बाकी हाईट वगैरे सध्या चांगली आणि कलर पण चांगला आहे ज्वारीचा. आता निसवण पण ज्वारी एक 10-15 दिवसात. तर आता इथं बघितलं ना तर गव्हाला कसं मध्ये पोग्यात तिच्या बिया होत्या, तर तसं इथं माझा हात लागला आहे ना, तर हे बघा इथं माझ्या हातापाशी ह्या ज्वारीत आहे कणीस. तर हे कणीस एक 10-15 दिवसात बाहेर येईल. तर इथं मी दाबलं ना तरी असं मऊ लागते मला. तर त्याच्यामुळे दबतंय पण, म्हणजे इथं कणीस नक्कीच आहे. ही पण ज्वारी बघा बरं का. ह्याच्यात आता वर हिची हाईट थांबली आहे तर त्याच्यामुळे इथं कणीस आहे माझ्या हातापाशी. तर इथून कणीस एक 10-12 दिवसात बाहेर निघेल. 10-12 नाही, 7-8 दिवसातच बाहेर निघेल. चला आता मी ज्वारीचे दारे धरतो. जरा सावध राहावं लागेल, कारण की ह्याच्यात डुकरं वगैरे असतील. कारण की ज्वारी वाढली आहे ना तर त्याच्यामुळे डुकरं वगैरे असतील. मी आता ज्वारीचे दारे बघतो पुढं जाऊ. आणि ज्वारीचं दैवार आणखीन काय वाळला नाही. आता 9:15 वाजलेत ना सकाळचे, तर त्याच्यामुळं दैवार आणखीन वाळला नाही. तर मी थोडा ओला पण होतोय. आणि हे बघा इथलं दार आहे ना, तर हे दार आता मी बदलतो. तर ह्याला खोऱ्याने अशी माती अलीकडे घ्यायची. तर बघा तुम्ही दार पाणी समोर जाते आता, म्हणजे इकडचं पाणी अडवून हे बघा माती हिथं लावतो आडवी आणि हे दार समोर जाईल. काल पण मी ज्वारीचेच दारे धरलेत. तर
तर हे असं ओढायचं आणि इथं लावून द्यायची माती माझ्या पायापाशी. बघा पाणी आता इकडे जात होतं ना, ते इकडं पाणी जायचं बंद झाले, म्हणजे माझ्या डाव्या पायाकडे पाणी जायचं बंद झाले आणि पाणी पाटातून चाललंय सरळ. तर सरळ नंतर आता पुढे जाऊन बघतो की पुढचं दार किती अंतरावर आहे. कारण काल हे बघा इकडे भिजलेलं आहे, हे जिथं जिथं पाणी चमकतंय ना मध्ये, तर ही ज्वारी भिजलेली आहे मध्ये. आता इतकी वाढलेली ज्वारी ना, मला तर दाऱ्याचा काय अंदाज पण आहे ना मध्ये आल्यावर. म्हणजे जरा बुटकी असेल ना तर आपल्याला अंदाजावर कळतं तरी कुठपर्यंत भिजत गेलं कुठपर्यंत नाही. पण ही ज्वारी इतकी वाढली ना, तर मला जिथपर्यंत काल भिजली ना, काल दारा लावलं तर तिथपर्यंत फिरून फिरून बघावं लागतं की पाणी कुठं आलंय. तर ह्याच्या सगळं बघा, तर हे मला असं खाली पाणी बघावं लागतंय की पाणी कुठपर्यंत चमकतंय, कुठपर्यंत भिजलंय आणि कुठं दारं द्यायचंय. ह्याचं पण एक अंदाजा बघावं लागतोय की कुठपर्यंत भिजलं असेल. आणि कधी कधी जाऊन बघावं लागतं कुठं कुठं भिजले. कारण ज्वारी बघा इतकी दाट आहे आणि माझ्या डोक्याच्या वर वाढली. ही ज्वारी भिजली ना आणि थोडं वारं किंवा डुकरं आले ना मध्ये, तर आता मी चलताना पण लय सावध चालतोय की माझ्या चालण्यामुळे ज्वारी लोळली नाही पाहिजे. पण तरी पण बघा आता इथं वाऱ्याने की डुकरांनी असा कार्यक्रम केला ज्वारीचा. ज्वारी ही सगळी झोपली आहे. तर आता जी ज्वारी झोपली ना, तर हिला कणसच येत नाही आणि आलेत ना तरी त्याला बिया फार कमी लागतात. कणस साईजनी छोटाले राहतात, बिया पण साईजनी छोट्याला राहतात आणि उत्पन्नच निघत नाही. ही जी ज्वारी आता झोपली ना, तर हिचं सगळा कार्यक्रमच झाला आहे. म्हणजे ही आता इथून पुढे वाढणार पण नाही आणि हिला कणस पण छोटाले आणि बिया पण छोटाले आणि काही कायला तर कणस पण लागत नाहीत, असं राहतंय. आणि अशी पलीकडल्या साईडला पलीकडच्या जागेवर एकदा लोळली एका जागेवर. शिव आपला काटवणातला गहू, जोड गहू. आणि इकडं चालू आहे आपली काटवणातली मोटर, जे हे पाणी चाललं आता ऊस भिजायला. आणि इकडच्या दाऱ्या भैया होता काल, आता हे पाणी इथून आपल्या ऊसाकडे जाणार आहे. आणि असा आहे आपला काटवणातला खपली गहू. ह्याच्यापेक्षा आपल्या घराजवळचा गहू भारी आहे. आता आपले चालेत गाजरे काढायचे. Serci. Şimdi. आणि नंतर हे जे गाजरं असे निघतात ना, तर हे असे काढून घ्यायचे. परत हे गाजरं हे एक कट्यात गोळा करायचे एवढे आणि इथं टाकून द्यायच्या डिगोऱ्यावर. आणि पप्पा आता इथं ह्या नांगराला अडकलेले गाजरे काढतात. Şimdi. Ser şimdi. 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 हे नांगर ना शेती कामातलं, शेतीच्या मशागती कामातलं सगळ्यात अवघड काम, बैलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण. म्हणजे नांगर बॅलन्स करायला पण भरपूर ताकद लागते आणि बैलांना नांगर ओढायला पण भरपूर ताकद लागते. पण हिऱ्यान त्याच्या इकडं बांधली होती शेतात आणि हे आता हे अडकलेले गाजरे आहेत ना, तर हे पप्पा काढत आहेत. आणि ते काढावं पण लागतात, जरा थोडेफार मध्ये अडकले ना तर ते काढावं लागतात. म्हणजे जास्त लोड येत नाही, म्हणजे नांगर वर येत नाही. तर एवढंच, आता एवढं तास काढलं ना, मग नंतर मी जाईन ना मदतीला बैलांचा कासरा धरायला. Ser şimdi. आणि नांगर धरताना कधी पण ह्याच्यातच धरावं लागतो. हे आहे ना शिळवड बैलांच्या खालून वरून लाकूड, तर त्याच्यामध्येच धरावं लागतो कधी पण नांगर. म्हणजे कसं बैलांना पण व्यवस्थित चालता येतं आणि त्याच्यात बैल पॅक राहतात. कारण की हे लय लोडचं काम असते. कधी कधी बैल बाजूला निघायला पण बघतात, मग त्याचे चिमटा वगैरे बसतो बैलांच्या खांद्याला, तर त्याच्यामुळं Şimdi. चिमणे चल. Şimdi. आता हा कडीला आला ना नांगर, तर ह्याचे अडकलेले गाजरं काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ह्याचं हे ना हे
हाणून ह्याला काढा. बघा, हे कसं आहे, हे जे याला काय म्हणतात ते गज आहे ना, कडी कडी ती म्हणते ती कडी नांगरायची, ती काढायची. परत तो फाळ आहे ना, तर तो फाळ असं नांगर उचलून इकडच्या बाजून घ्यायचा आणि ती कडी पलीकडची आहे ना, तर ते बघा आता पप्पा अलीकडच्या साईडला टाकते, तर ती अलीकडच्या साईडला झाली. म्हणजे ह्यो जो फाळ आहे ना तो उलट्या बाजून झाला आहे ना, तर आता रिटर्न जाताना पण माती इकडच्याच बाजूला पडणार. म्हणजे आपण येताना माती काळ्या रानात पडली ना, तर आता तो नांगराचा फाळ बदलला आहे ना, तर त्याच्यामुळं माती आपण तो उलटं जाताना पण काळ्या बाजूलाच पडणार माती. तर त्याच्यासाठी तो फाळ बदलावा लागतो प्रत्येक वेळेस. आणि कसं आहे ना, एवढं अंतर गेलं ना प्रत्येक वेळेस हा पूर्ण नांगर आहे ना मागचा, तर तो पूर्ण उचलावा लागतो. कारण तो फाळ आहे ना खालून पलटी होण्यासाठी, म्हणजे खालून पलटी करावं लागतो ना, तर त्याच्यामुळे दरवेळेस नांगर उचलावा लागतो. तर त्याच्यामुळे हे नांगर हाणे ना हे सगळ्यात मेहनतीचं काम, म्हणजे सगळ्यात ताकदीचं काम बैलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण. आणि हीच शेताची सगळ्यात खोल मशागत म्हणजे हीच नांगरण्याच, बाकी काही नाही. आता आई करते गाजरं गोळा, म्हणजे गोळा करून एका जागेवर ढिगारा घालायचा. नंतर ते छोटाले जे ढिगारे आहेत ना, तर ते छोटाले ढिगारे एका धुडक्यात गोळा करून ते इथं ह्या बोरीच्या झाडाखाली इथं आणून ठेवायचे. तिथं आपलं कॅरेट आहे ना, तर तिथं आणून ठेवायचे. मग तिथं खराब गाजरं आणि गाजरांचा पाला वेगळा करायचा. जे गाजरं समजा कुठं खराब असेल थोडंफार वगैरे, तर ते काढायचं. किंवा ज्या गाजराला खाली भरपूर फुटे फुटलेत ना, तर ते वेगळं ते पाल्यामध्ये टाकायचं. आणि तो पाला नंतर आपल्या गुरांना टाकायचा. आणि गाजराचं पाला कसं गुरं पोट भरून नाही खात, थोडं थोडंच खातात. त्याच्यामुळे जर्शकांना काय टाकायचं, बैलांना काय टाकायचं असे. हा नाही, गाजराचा विशेष गाजरं भरपूर खातात गुरं, पण पाला कमीच खातात. गाजरांचं तसं काही नाही त्यांना. चला आता नांगर परत वळून घ्यायचं. म्हणजे फाळ आहे ना, आता येताना ज्या साईडला होतं ना त्या साईडला झालं आहे फाळ, म्हणजे एवढी काय अडचण येत नाही. ऐक, चल चिमण चिमणी चल. हा चिमणी, अशी निघतात गाजरं पलटी होऊन. चल ना चिमण, चल की. हां चल, मस्त छान निघतात गाजरं. आता आलो आहे परत बैलांना त्यांच्या जागेवर बांधून मी आलो होतो ज्वारीचं दार बघायला. कारण ज्वारी पाणी चालू होतं ना, तर गोडबडीत आलो, दारं पण बघितलं व्यवस्थित आहे, एक दारं पण दिले. आणि नंतर इकडे शेवटच्या कोपऱ्यात आलो होतो ज्वारी भिजवायला, म्हणजे दारं बघायलाच इथवर पाणी किती वेळ राहीन काय. तर हे बघा ज्वारी काय झालं आहे. शेतीमध्ये ना भरपूर चॅलेंज आहेत. कुठं कुठं डुकरांनी पण त्रास दिला बरं का, आणि कुठं कुठं वाऱ्यामुळं. तर हे बघा एवढा कोपरा आहे ना असा झोपला, पलीकडं झोपला आहे. इथं पण ज्वारी सगळी आडवी झाली. आणि ही पाणी दिल्यानंतर आणखीन ज्वारी आडवी होणार, म्हणजे झोपणार खाली. त्याचं कारण असं आहे ना की आपण पाणी दिलं ज्वारीला तर जमीन भुसभुशीत होते, म्हणजे मऊ होते, दलदलीसारखी होते ना माती. तर मातीतून मुळांना व्यवस्थित माती पकडता येत नाही जास्त ओलं झाल्यामुळं. आणि ज्वारीची मुळं काय जास्त खोल नसतात, तर त्याच्यामुळं वरती ह्या झाडाचं वजन जास्त होतं. आणि खाली माती ढिल्ली झालेली असते, झाडाचं वजन जास्त, त्याच्यामुळे थोडं जरी वारा आलं ना तरी हे टाट, म्हणजे ज्वारीचं जे झाड आहे ना ते असं खाली होतं. वाऱ्यासोबत झुकलं ना तर ते खालीच पडतं, कारण की मुळांना व्यवस्थित माती धरता येत नाही, कारण की माती ओली असते दलदल, तर चिखलामुळे. तर त्याच्यामुळं पण ज्वारी लोळते. पण हिवाली ज्वारी ना तर ही मी पाणी भिजवायच्या आधीच लोळली, आणि भिजवल्यावर तर ही मागची ज्वारी पण थोडीफार तर लोळणार आहेच. पण आता काय करणार, जर नाही भिजवली तर पाणी वाचून वाळून जाईल, मग कणस मोठाले येणार नाही किंवा बिया मोठाले होणार नाहीत, तसं पण उत्पादन जास्त निघणार नाही. आणि भिजवलं का होईल ही ज्वारी लोळण, तसं पण उत्पन्न कमीच येईल. लयच अडचणी आहेत बाबा, शेती म्हणजे ना लय अडचणी असतात सगळ्या बाजूने. तर ही मी भिजवायच्या आधीच एवढी ज्वारी लोळली. आता भिजवल्यावर काय होतंय काय माहिती, आता ह्या ज्वारीलाच माहिती भिजवल्यावर काय होणार. परत त्याच्यात डुकरं त्रास द्यायला. आता तुम्हाला डुकरांनी काय त्रास दिला, तर हे बघा इथं जे हे खुरदळ आहे ना, तर आता मी तुम्हाला हातात घेऊन दाखवतो. तर हे बघा हे जे भुगा केलं आहे ना, हे बघा हे डुकरांनी खाऊन टाकलं आहे. हे बघा हे डुकरांनी असं, म्हणजे ही ज्वारी ना, हे बघा हे झाड इथंच माझ्या बोटापुढं कसं कुरतडले डुकराने, त्याला खाल्लं आहे. आणि हा चोथा रस गिळून हा चोथा खाली टाकला आहे डुकरांनी. तर डुकरांनी पण थोडंफार नुकसान केलं आहे वाऱ्याने, थोडंफार म्हणजे
तुम्हाला सांगतो 40% नुकसान तर आरामात होणार आहे ज्वारीचं. मग उरलेलं 60% आपल्या हातात. तर ते पण आलं चांगलं तर नाही ते 40% तर वारं काही डुकरं काही सगळं होतच असते. काय नसते एवढं बघायचं बारीक. नाही तर बाकी आपली ज्वारी आली एक नंबर. हाईट बघा ना किती भारी हाईट गेली ज्वारीची. चला याला आता पाणी भाजून घेतो. आणलं आता सोडून. तहान लागली असेल उन्हातच आहे ते पाणी पिणार. हौद बी भरायचं आहे. हौद खाली गेला आहे. भरपूर काम आहेत. मस्त पाणी पिते आता. चल ये रे ए चल ये इकडे चल. चल बांधतो लगेच. चला चल जागेवर. आता 4:30 वाजलेत. आज काय आपली ज्वारी भिजून होत नाही. हा शेवटचा पाटा आहे नाही बघा हे बोरीचं झाड आहे ना. तर शेवटच्या पाट्यात पाणी. पण उद्या पण 2 तास पाणी ह्या ज्वारी ठेवावंच लागेल. हे बघा आता इथपर्यंत भिजत आलं आहे बघा. इथं खाली पाणी ह्या बोरीपर्यंत. आणि इथून खाली काय अर्धा तासात भिजणार नाही. कारण की इकडं पण थोडंसं भिजायचं राहिलं आहे. तर त्याच्यामुळं आता उद्याच्याला पण पाणी ठेवावंच लागेल ज्वारीत. आणि आज मला माहीत होतं होणार पण नाही 2 दिवसात. कारण की ज्वारी ह्यावेळेस लई पाण्याला आली होती. हे बघा ज्वारीचे आहेत ना खालचे 1-2 पानं वाळले होते. म्हणजे इतकी पाण्याला आली होती ज्वारी की खालचे पानं वाळायला लागले होते. आज जे गावरंगोरा लवकर आले त्याच्यातले लवकर येऊन आराम बी करायला लागलेत. पप्पा जरा गडबडीत होते वाटतंय. कारण त्यांच्या गळ्यातली लाकडं सोडायचे राहिले शिवश्रीच्या त्यांच्या. मी सोडतो. त्याच्यातली गंगा तर लाकूड घेऊनच बसली. लाकडासोबत बसली. आणि तसं बसता पण येतं काय काय गुरांना ज्यांचे लाकडं लहान आहेत ना. तसं बघा गंगाने कसं पायासमोर लाकूड ठेवल्याने बसली. तरी जर लाकूड मी सोडून घेतो. हरण्या थांबतो बघा आत्ता उठली बघा लाकूड सोडल्यावर. देवशेनी थांब तुझं बी लाकूड सोडतो. इथं अशी गाठ बांधलेली असते. ते 2 हाताने लय पटकन सुटते. 1 हात आणलं ना तर वेळ लागतो सोडायला. सुटली. देवशेनीचं लाकूड लांब आहे जरा. ते कसं आहे त्यांच्या स्वभावानुसार ठेवावं लागतं लाकूड. कोण किती परेशान करते त्याच्यावर. ही गुरं आज जर लवकर आलेत ना चरून त्याच्यामुळे ह्यांना जरा घरी पण खायला टाकतो. जरशा काय आपण नव्हत्या ए थांब ना मेंटास थांब थोडं थांब ना. आणखीन 1 कॅरेट खायला टाकतो. बाकी इथं ना वैरणीची आणि नेपेरची दोन्ही मिक्समध्ये कुट्टी. ह्याच्यात वैरण जरा कमी पण जास्त नेपेर अशी बैलांसाठी ठेवली. आणि दुपारची सकाळची जी शिल्लक कुट्टी ना तरी ह्या गुरांना टाकून घेतो. कारण जरशा काय गेल्यात गाजराचा पाला खायला. त्याच्यामुळं ही कुट्टी इथं ह्या गुरांना टाकून देतो एकदाची. झाली दर वृंदा सगळ्यांना थोडी थोडी करून. अशी चालू आता कुट्टी करायची गुरांसाठी. ते बैलांसाठी 3 कॅरेट भरून ठेवले तिकडं. आणि बाकीच्या गुरांसाठी करतोय. म्हणजे ह्यांना तर टाकली वरच्या शेडमधल्या ते काबरीसाठी गौरांसाठी करतोय कुट्टी. तर झाली लाईट जायचं पण टाईम झालाय आणि कुट्टी पण होत आली. ए सरझट थांब दर. सरजाला नेपेरची आणि वैरणची दोन्ही मिक्समध्ये कुट्टी टाकली. तेवढी कुट्टीत त्याला बस होते. आणि चिमण्याला जरा कमीच ठेवणार आहे. कारण की चिमण्या काय करतो सांडितो. त्याचं खाऊन झालं ना मग कुट्टी सांडितो तो. त्याच्यामुळे त्याला थोडीच ठेवली आणि सरजाला जास्त ठेवली. आणि बाकी चिमण्याची इकडं राखून ठेवली त्याला नंतर टाकायला. चला आता ना सगळे काम झालेत. फक्त खिलरी खाली टाकायचं राहिले. तर ती तिकडं बांधली होती. म्हणजे गाजराच्या काळ्या शेतात ना सकाळी बांधली होती ना. तर चरून आल्या पण ती हिऱ्यामुळे तिकडंच गेली होती. तर तिकडे तिला गाजराचा पाला खायला टाकता येईल. जरशा गायला तर खायला टाकलेलं आहे. आणि हे बाकीचे गावरान आहेत ना तर ते बघा ह्यांना पण खायला टाकलं आहे मी. हिला टाकलं आहे खायला. परत इकडं गौरांग खातो आहे. आणि गौरांगची दोरी जरा फिट झाली. त्यांनी काय केलं आहे गोल राऊंड मारून दोरी छोटी केली. पण काय अडचण नाही. आणि पलीकडं काबरीला खायला टाकले. म्हणजे चरून जे गुरं आलेत ना तर आपल्या घरचे आणि वरच्या शेडमधले तर सगळ्यांना खायला टाकले. ह्यांना आता पाणी वगैरे मी पाजणार आहे आणि ते पिणार पण नाहीत. तर त्याच्यामुळे ह्या गावरांना पाणी वगैरे पाजणार नाही. पाणी फक्त आता
बैलांना जर्शा गाय आणि हिऱ्या आणि हारण्या एवढ्यांनाच पाणी पाजायचं आहे. तर जर्शा गायांना भैया पाणी पाजन, मी फक्त हिऱ्याला आणि बैलांना पाणी पाजतो आणि आपल्या हारण्याला एक पाणी पाजतो. हारण्या आणि मेंढास तर माझ्याकडे जास्त पाणी पाजायला, बाकी ह्यांना खायला ठेवले, काहीच अडचण नाही. आता चल आपल्या सीताने कास चांगली केली बरं का, पण गंगा एवढी कास नाही केली. आणि ते गंगा एवढं दूध पण नाही देणार. गंगाने भरपूर दूध दिलं होतं आणि गंगाची काळजी पण आपण तशी घेतली होती. पण बघू आत्ताच सांगता येणार नाही किती दूध देईल काय. पण ते अंगाला हात वगैरे काय लावू देत नाही. तेव्हा कसं करते, कशी मारायला बघते लगेच. असं हात जरी तिकडे नेलं ना, ती बघा लगेच ते खायचं सोडून मारायला येते. इतकी येडी गाय आहे ही.